हैदराबाद इथल्या सिंधू रुग्णालयाचं लोकार्पण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून गुजरातचा 2 दिवसांचा दौरा करणार आहेत। उद्या रात्री उशिरा ते गुजरातच्या जामनगर इथे दाखल होतील। 11 मे रोजी सकाळी 10:15च्या सुमाराला पंतप्रधान सोमनाथ मंदिरातील सोमनाथ अमृत महोत्सवामध्ये सहभागी होतील। त्यानंतर पंतप्रधान वडोदराकडे प्रयाण करतील। तिथे संध्याकाळी 6 वाजेच्या सुमाराला ते सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील। यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील। सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते भारताच्या अढळ श्रद्धेचं आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे। जीर्णोद्धारित मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या सोमनाथ अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवाचा एक भाग म्हणून पंतप्रधान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील। ते विशेष महापूजेमध्ये सहभागी होतील। त्यानंतर मंदिराच्या प्रतिष्ठापना विधींचं आणि ध्वज फडकवण्याच्या सोहळ्याचं प्रतीक असलेल्या कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण समारंभात देखील ते सहभागी होतील। यावेळी सोमनाथचा समृद्ध वारसा आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधान एका विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशन करतील। पंतप्रधान वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील। या प्रकल्पाअंतर्गत 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसंच मध्यवर्ती भोजन कक्ष, ग्रंथालय आणि सभागृह यासारख्या सुविधा देखील इथे उपलब्ध आहेत। पंतप्रधान सरदारधाम संकुलातील विविध विभागांना भेट देतील। यामध्ये स्वागत कक्ष, नागरी सुविधा विभाग, भोजन कक्ष आणि ई ग्रंथालय यांचा समावेश आहे।